9वी अ आणि ब दोन्ही वर्गाचे ऑनलाईन लर्निंगमध्ये स्वागत. दोन्ही वर्गासाठी विज्ञानाचा हा एकच व्हिडिओ आपण पाठवणार आहोत. काही काळजी करू नका, दोघांचं समाधान होईल अशा पद्धतीने आपण बघूया. आपण न्यू चॅप्टर स्टार्ट करतोय. मागच्या वेळेस आपण पार्ट फर्स्टचा आपण बघितला, वर्क अँड एनर्जी. नाव 7th चॅप्टर, एनर्जी फ्लो इन अन इकोसिस्टम. in an ecosystem. इकोसिस्टम मध्ये ऊर्जेचा प्रवाह, परिसंस्था. इकोसिस्टम काय? परिसंस्था म्हणजे परिसंस्थेमध्ये ऊर्जेचा प्रवाह म्हणजे आपल्याला परिसंस्था म्हणजे काय कळलं तर पुढे जायला मजा येईल. व्हॉट इज अन इकोसिस्टम? दोघांचं समाधान होईल. सेमी ॲज वेल ॲज मराठी, बोथ आर सॅटिस्फाईड, देन वेल अँड गुड. फार मोठा टॉपिक बघायचा नाही, 10-5 पानाचा एकदम छोटासा टॉपिक बघायचा, त्याच्यावरून पुढचा अभ्यास कळतो ऑटोमॅटिक. बरं, बोला, परिसंस्था म्हणजे काय? मराठीवाले, काय परिसंस्था? तुमच्या सभोवताली असणाऱ्या एरियाला परिसंस्था म्हणतात. तुमच्या भोवताली असणारं वातावरण, त्याच्यामध्ये असणारे घटक, मग ते सजीव असतील, निर्जीव असतील, त्या सर्वांना मिळून जे तयार होतं त्याला परिसंस्था म्हणतो, पर्यावरण म्हणतो आपण. एन्व्हायरमेंट, इकोसिस्टम, एन्व्हायरमेंट, बोथ आर व्हेरी क्लोजली रिलेटेड concept. In short, in English, we say that the area around us, is called ecosystem. आपल्या सभोवतालचा परिसर म्हणजे परिसंस्था. मग कोणते घटक आहेत? which factors that found in ecosystem? the biotic, abiotic factors. सजीव आणि निर्जीव परिसंस्थेमधले घटक आहेत. मग कोणते सजीव आहे? आता तुम्ही तुमच्या परिसंस्थेचा जर विचार केला, तुमच्या सभोवताली असणाऱ्या, करा, पेन असेल, निर्जीव घटक आहे. नोटबुक आहे, निर्जीव घटक आहे. तुम्ही स्वतः निर्जीव घटक आहे. निर्जीव आहे का? सजीव घटक आहे. पेन्सिल, नोटबुक, बेंच, these are the abiotic factor that found around us. Then what is the relation between these biotic and abiotic factors? Yes, pen is essential for you, notebook is essential for you. अशा या परिसंस्थेमध्ये, in such a ecosystem, energy flow from abiotic to biotic factors. नाव अगेन प्रश्न येतो, ऊर्जा म्हणजे काय आणि ऊर्जेची आपल्याला काय गरज आहे? काय ऊर्जा म्हणजे?
वर्क अँड एनर्जी ऑलरेडी यू आर डिस्कस. कार्य आणि ऊर्जा, पोटेन्शियल ऊर्जा म्हणजे त्याला आपण गतिज ऊर्जा, स्थितीज ऊर्जा, फरकाचे मुद्दे चांगले लिहिलेले आहे. आणि मग या ऊर्जेचं माणसाला काय गरज आहे? येस, एनर्जी इज रिक्वायर्ड टू परफॉर्म द वर्क्स. विच टाइप्स ऑफ वर्क इज इनॉल इन आवर बॉडी? कोणत्या प्रकारची कामं आपल्या शरीरात चालत असतात? बरोबर, चयापचय आहे, श्वासोच्छवास आहे, ब्लड सर्क्युलेशन आहे. देयर आर टाइप्स ऑफ ऍक्टिव्हिटीज, प्रोसेस ऑकर इन आवर बॉडी, दॅट रेस्पिरेशन, ब्लड सर्क्युलेशन, डायजेशन. एनर्जी इज रिक्वायर्ड. यू वॉन्ट टू टॉक समथिंग. ऊर्जा असल्याशिवाय बोलत नाही आपण. वी कांट टॉक विदाउट एनर्जी. आजारी पडलात, कुठून ऊर्जा मिळते आपल्याला? अन्नामधून मिळते. आपल्याला ऊर्जा कुठून मिळते? अन्नामधून. नाही मिळाली तर कुठून मिळते? मग घ्यायला लागते सलाईनद्वारे. फ्रॉम वेअर दिस एनर्जी इज गॉट? दिस एनर्जी इज ऑब्टेन फ्रॉम फूड. मग हे अन्न कुठून येतं? अशा प्रकारे या सगळ्यांचा अभ्यास. तुम्हाला न्यूट्रिएंटची गरज असते, वनस्पतींना असते, तुम्हाला असते. तुम्हाला द न्यूट्रिएंट दॅट प्रेझेंट इन फूड, कार्बोहायड्रेट, फॅट्स, देन प्रोटीन्स, कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्व, हे सगळे आपल्याला अन्नामधून मिळतात आणि यामधूनच आपल्याला शरीराला ऊर्जा मिळते. सच टाइप्स ऑफ न्यूट्रिएंट इज ऑब्टेन फ्रॉम फूड. मग आला प्रश्न, लक्षात घ्या. व्हेरी सिंपल क्वेश्चन इज दॅट द बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स दॅट प्रेझेंट इन इकोसिस्टम, दे आर क्लोजली रिलेटेड विथ इच अदर. निसर्गामध्ये, या परिसंस्थेमध्ये असणारे जैविक आणि अजैविक घटक, जैविक आणि अजैविक घटक हे एकमेकावर अवलंबून असतात. बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर डिपेंड्स ऑन इच अदर. आणि मग याच्यामधूनच काय तयार होतं? मग आपण सहज प्रश्न विचारतो, तुम्ही खाता ते अन्न कुठून मिळतं? वनस्पतीकडून. मग वनस्पती कुठे आहेत? मग आपल्याला या सगळ्यांचा विचार करावा लागतो आणि त्याला आपण अन्न साखळी असं म्हणतो. काय म्हणतो? अन्न साखळी. फर्स्ट टॉपिक आपला आहे फूड चेन. अन्न साखळी म्हणजे काय? परिसंस्थेतील जैविक घटक अन्नासाठी अजैविक घटकांवर अवलंबून असतात. कोण कोणावर अवलंबून असतो हे सांगणं म्हणजे अन्न साखळी. सोपं आहे ना? मग परिसंस्थेतील वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे, आणि म्हणून वनस्पतींना उत्पादिते असे म्हणतात. फार सोपं आहे. वनस्पतींना स्वयंपोषी का म्हणतात? वाय प्लांट्स आर कॉल्ड प्रोड्युसर. अन्न साखळीतला पहिला घटक आहे, लक्षात घ्या. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर दॅट प्रेझेंट इन फूड चेन. फूड चेन करताना साखळी करते ना. जीवो जीवस्य जीवनम. तुम्ही जगा आणि दुसऱ्यालाही जगवा. आपण कोणाकडून अन्न घेतलं, आपण कोणाला दिलं, हे सांगण्याची जी एक साखळी शृंखला होते तशी परिसंस्थेमध्ये आहे.
आणि म्हणून परिसंस्थेमधला अतिशय महत्वाचा घटक प्लांट्स. वाय प्लांट्स आर कॉल्ड प्रोड्युसर? बिकॉज, लक्षात घ्या, वनस्पतींना उत्पादिते का म्हणतात? सोपा प्रश्न आहे. कारण वनस्पती प्रकाश संश्लेषण प्रक्रियेमध्ये स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात, म्हणून त्यांना उत्पादिते असे म्हणतात. Plants synthesize their own food in the presence of sunlight, called as photosynthesis. That is why plants are called producer. Each and every food chain start with plant because nobody can synthesize their own food except plant. वनस्पती सोडून कोणीही स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाही, ते कुठून तरी मिळवतात. आणि ही शृंखला सांगणे म्हणजे साखळी हो. तुम्ही स्वतःबद्दल सांगा, तुम्ही अन्न कुठून? वनस्पतीकडून. आता काही म्हणत असतील आम्ही खातच नाही वनस्पती, मग आम्ही शाकाहारी नाहीये, आम्ही खातच नाही भाजीपाला. हो, नाही खात. तुम्ही मीठ खाता, मटण खाता, कोंबडी खाता, अंडे खाता, मग ते काय खातात? Herbivorous, carnivorous. Somebody can say that I am not vegetarian, I am not eating the plants, I am not depend on plant. Indirectly, every organism depends on plant, and that is why the food chain start from plant. Is that clear? Is it clear? Okay. Now, energy flow in ecosystem. We have already learned the classification of living organism according to the mode of nutrition. याच्या अगोदर आपण क्लासिफिकेशन मध्ये मोड ऑफ न्यूट्रिशन कमिंग सून. पॉज करके रख तू, पॉज. थोडासा ब्रेक, मध्ये लाईट गेली होती. एनर्जी फ्लो इन एन इकोसिस्टम. तर बघा, व्हेरी सिंपल कन्सेप्ट. ऊर्जा, परिसंस्थेमधील ऊर्जा प्रवाह कसा होतो? तर आपण मोड ऑफ न्यूट्रिशन वरून, म्हणजे आपण त्याला मोड ऑफ न्यूट्रिशन, ऑटोट्रॉपस, हेटेरोट्रॉपस, स्वयंपोषी, परपोषी, अन्न मिळवण्याच्या ज्या पद्धती आहेत त्याच्यावरून आपण सजीवाचे दोन ऑटोट्रॉफिक आणि हेटेरोट्रॉफिक, स्वयंपोषी, परपोषी असं बायफर्गेशन केलेलं आहे. इनटू प्रोड्युसर्स, अकॉर्डिंग टू मोड, प्रोड्युसर्स, then consumers, saprotropous and decomposers. म्हणजे अन्न मिळवण्याच्या पद्धतीवरून आपण सजीवांचं उत्पादी, म्हणजे स्वयंपोषी, परपोषी, मृतोपजीवी असं बायफर्गेशन केलेलं आहे. डिकम्पोजर्स, विघटक, आणि त्याच्यावरून आपण फूड चेनला सुरुवात करणार आहोत. इफ यू थिंक अबाउट द प्रायमरी कंझ्युमर्स, कोणाला आपण प्राथमिक भक्षक असं म्हणू? आता प्लांटला तर म्हणता येणार नाही. ओके,
वनस्पती ही फूड चेनची सुरुवात झाली. आता कोण कोण वनस्पतीवर अवलंबून आहे? तुमच्या सांगा तुम्ही. चला, बकरी आहे, ओके, नाकतोडा आहे, गोट, ग्रास होपर, नाकतोडा. Those organism directly depends on plant primary consumers. Very simple concept. प्राथमिक भक्षक जे डायरेक्ट वनस्पतीवर अवलंबून आहेत त्यांना प्राथमिक भक्षक असे म्हणतात. तुम्हीच नाव शोधा, तुम्हीच सांगा. प्राथमिक भक्षक जे डायरेक्ट वनस्पतीवर अवलंबून आहेत, नाकतोडा असेल, बकरी असेल, हरिण असेल, जे प्राणी, जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम वनस्पतीवर अवलंबून आहेत त्यांना प्रायमरी कंझ्युमर्स, प्राथमिक भक्षक असे म्हणतात. देन सेकंडरी कंझ्युमर्स, द्वितीय भक्षक, यांना काय म्हणायचं? प्रायमरी. प्राथमिक भक्षक, द्वितीय भक्षक, सेकंडरी कंझ्युमर्स. सेकंडरी कंझ्युमर्स. मग ग्रास होपरला कोण खातो? नाकतोड्याला कोण खातो? फ्रॉग खातो. फ्रॉग, owl, fox, these are the consumers use herbivorous. Frog, fox. आपण फ्रॉगचं उदाहरण घेऊया. जस्ट वी विल टेक द एक्झाम्पल ऑफ फ्रॉग. फ्रॉग डिपेंड्स ऑन grasshopper or the insect that present on plant. Okay, then frog is called secondary consumers, grasshopper is called primary consumers, plant is called producer. वनस्पती उत्पादिते, नाकतोडा प्राथमिक भक्षक, त्याच्यावर अवलंबून असणारा फ्रॉग, बेडूक, द्वितीय भक्षक, सेकंडरी कंझ्युमर्स. साखळी वाढत चालली. देन these herbivorous. अगेन व्हॉट इज herbivorous? शाकाहारी म्हणजे कोण आहे? जे शाकाहारीवर अवलंबून आहेत ते द्वितीय भक्षक. म्हणजे प्रायमरी कंझ्युमर्सला आपण दुसरं नावही देऊ शकतो. प्राथमिक भक्षकांना आपण दुसरं नाव देऊ शकतो शाकाहारी, herbivorous in English. The primary consumers, another name of these primary consumers, herbivorous. Is that clear? ओके, थोडा भाग कमी होतोय, 2 विभाग असल्याने आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचं आणि काय हरकत नाही, स्लोली गेलो तर आपण. इथपर्यंतचा टॉपिक तुमचा कंप्लीट झालाय. ओके, हॅव अ नाईस डे.